मी स्वतः आर्टमध्ये किती चांगला आहे हे मला माहीत नव्हतं त्यावेळेला, की प्रत्येकजण म्हणायचं आम्हाला जे येत नाही ते तुला येतं. जेव्हा मी प्रोफेशनमध्ये जेव्हा मी लिहितो औषधांची नावं त्यावेळी ती मलाच कळतात, कारण जेव्हा चित्र काढतो त्यानंतर ते सगळ्यांना कळतं. साधारण एक चित्र आपण म्हणजे मी मुद्दाम आता हा किमतीचा हे करतो, त्याचं मूल्य नाही करता येत, किंमत तर करावी लागते, बरोबर की नाही? नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGFच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGF वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या नामांकित लोकांशी गप्पा मारून आपल्यासमोर त्यांचं विविधांगी क्षेत्र समोर आणण्याचं काम करतं आहे. आज त्याचाच भाग म्हणून एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्यासमोर घेऊन आलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील रहिवासी श्री डॉक्टर किरण सूर्यवंशी सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. यांचा वेगळा परिचय म्हणजे ते एक कोलाज आर्टिस्ट आहेत. कोलाज आर्टिस्ट म्हणजे नेमकं काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. त्यांच्या आर्टबद्दल आणि वैद्यकीय व्यवसायात असतानासुद्धा आर्टकडे ते कसे वळले याच्याबद्दल आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत आणि एक नवीन क्षेत्राची माहिती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. किरण सर, तुम्ही आमचा या भागात उपस्थित राहून वेळात वेळ काढून उपस्थिती दिली त्याबद्दल धन्यवाद. माझा पहिला प्रश्न सर असा आहे की आपण कोलाज आर्टिस्ट आहात, तर कोलाज आर्ट म्हणजे नेमकं काय? हे बऱ्याच जणांना मी पण पहिल्यांदाच ऐकलं आहे. तर हा कोलाज आर्ट हा काय प्रकार आहे आणि त्याला ओळखायचा कसा याच्याबद्दल थोडंसं प्रकाश टाकलात तर आमच्या प्रेक्षकांसाठी बरं होईल. आणि हां, स्वतःबद्दल पण तुम्ही वैद्यकीय व्यवसायात असतानासुद्धा या कलेकडे आपण हळूहळू ते उलगडत जाणारच आहोत, पण पहिल्यांदा आपण कोलाज आर्ट म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर किरण विठ्ठल सूर्यवंशी. मी ॲज अ प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे. तरीसुद्धा लहान असल्यापासून मला एक कलेचं आवड, शाळेत असल्यापासून कला ही कायमच माझ्याजवळ असायची. मी शाळेत असताना जे काही असं दिसायचं ते मी असं काढत जायचो आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं की मी जे काढतोय ते बरोबर यायचं. म्हणजे सगळे म्हणायचे तुझी चित्रकला चांगली आहे, चांगली आहे. म्हणजे काढत जायचं म्हणजे तुम्ही चित्र काढत जात? हो, जे बघेल ते काढत जायचं. मग काय व्हायचं की मी स्वतः आर्टमध्ये किती चांगला आहे हे मला माहीत नव्हतं त्यावेळेला, की प्रत्येकजण म्हणायचं आम्हाला जे येत नाही ते तुला येतं, जे तू काढलास ते बरोबर येतं आहे आणि आम्ही तेच 4 वेळा काढून आम्हाला ते येत नाही, म्हणजे तुझी कला चांगली आहे, तू चित्रकार चांगला आहेस. असं होत म्हणजे मी ते ग्रेडच्या परीक्षा वगैरे दिल्या आणि 10वी झाली. त्यानंतर 10वीपर्यंत जे काही शिक्षण झालं माझं कलेचं तेवढंच, म्हणजे ड्रॉइंग टीचर जेवढं शिकवतात. त्याच्यानंतर मग मी कॉलेजला गेल्यानंतर माझं सगळं कल वळला तो सगळा 11वी 12वी मग मेडिकल कॉलेज. म्हणजे शालेय जीवनात, माध्यमिक शालेय जीवनातच तुमचा चित्रकलेकडे ओढ आधीपासूनच. अच्छा. हां, आणि चित्रकलेचं ज्ञान म्हणजे जेवढं 10वीपर्यंत मिळालं तेवढंच. अच्छा, म्हणजे 10वीपर्यंत जेवढं शिकवलं ना तेवढंच. त्यानंतर स्पेशल काही असं मी शिकलोच नाही. महाविद्यालयीन आयुष्यामध्ये ते काही. मग तिथं कॉलेजला गेल्यानंतर ते सगळं कल ह्याच्याकडेच वळाला, डॉक्टरकीकडं. आणखीन मग 12वीचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि सगळं सायन्स साईडला करिअर कसं करायचं. आणि त्यावेळेला वे बॅक 1990-92ला म्हणजे कसं व्हायचं की सगळ्यांचं कल डॉक्टर इंजिनियर हे असं असायचं. त्याच्यामुळं मला एक कला येते, एक हॉबी म्हणून आपण टिकून ठेवायची आहे एवढंच, की त्याच्या पलीकडे काही नाही. मला आवडते ते काढायचं, रविवारचा वेळ घ्यायचा, आणखीन ते सुरू ठेवायचं आणि जे काय होतं ते चांगलंच होत होतं माझ्या हाताने. त्याच्यामुळं काय ते थांबवायची गरज नव्हती. त्याच्यानंतर असं वेगळं शिक्षण असं म्हणजे मला कलेसाठी घ्यावं लागायला पाहिजे किंवा मग घेऊया असं कधी वाटलं नाही. म्हणजे त्याचा काही कोर्स वगैरे असेल काहीच नाही केला किंवा 10वीपर्यंत महाविद्यालयामध्ये तशी काही साईड असेल तर नाही, काहीच नाही, असं काही नाही. आणि आता ही सोय आली की मोबाईलवर तुम्ही ओपन करून काही घेऊ शकता. त्यावेळेला हे सगळं नव्हतंच. मुद्दाम एकतरी बुक रेफरन्स करायचं किंवा मुद्दाम जाऊन ते क्लासेस अटेंड करायचे असंच होतं. कारण हे सगळं मला करायला मिळालंच नाही आणि तेवढं काही गरजही वाटली नाही मला. कारण का त्यावेळेला डोक्यात कसं थोडं 12वीला चांगले मार्क मिळून काय डॉक्टर इंजिनियर व्हावं आणि करिअर सेटल व्हावं आणि हा कला एक माझी हॉबीच आहे आणि हा काय मला प्रोफेशन होईल असं किंवा करावं असं काय एकदम डोक्यात तेवढं आलं नाही. आणि त्यावेळेला
एक 40 वर्षापूर्वी तितकं हे नव्हतं की बाबा हा, ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तेवढं तेवढी हे नव्हती की बाबा YouTube किंवा तुम्ही इतर कला बाबतीत. चांगली आणि कलेला इतकं मान मिळेल पुढं असं. मग झाली 12वी झाली, डॉक्टरन झाल्यानंतर आणखीन डॉक्टरी करताना सुद्धा जेव्हा मला वेळ मिळायचा त्यावेळेला भलं ते प्रिस्क्रिप्शन पॅन्ट माझ्या समोर आलं पांढरं की मी काय करायचो अरे हा, त्याच्यावरती प्रिस्क्रिप्शनवरून आठवलं, डॉक्टर म्हटलं हं, तर त्यांचं हस्ताक्षर ओळखणं हं. हे म्हणजे वाघिणीचं दूधच. होय. अशा पेशात असणारा माणूस हां. या कलेचं रेखाटन इतकं सुंदर कसं काय करू शकतो, हा पण एक वेगळा प्रश्न आहे. आता हे तसं हेच म्हणा ही एक गॉड गिफ्ट आहे मला. म्हणजे त्याच्यामुळं ही मला आता हे शिक्षण झालं हे नंतर माझ्या चॉईस प्रमाणे झालं, कारण का दिस इज नॉट अ चॉईस, दिस इज गॉड गिफ्ट असल्यामुळे Yes, माझ्या त्या yes. हातात आलंच. गॉड हॅज प्लॅन. आता माझं सुद्धा अक्षर तसं बघायला गेलं की कुणाला कळतच नाही आहे, कारण मी चित्र काढायला गेलो तर मात्र चित्र व्यवस्थित येते असं आहे. मी लिहायला म्हणजे गेलो मेडिकलच्या दुकानदारालाच कळणार, बाकी तसंच किती करणार. हो. कोणाला काही म्हणजे कळणार नाही. जेव्हा मी प्रोफेशनमध्ये जेव्हा मी लिहितो औषधांची नावं त्यावेळी ती मलाच कळतात, हा, कारण जेव्हा चित्र काढतो तेव्हा मात्र ते सगळ्यांना कळतंय. बरोबर आहे. कारण हा, काय कारण त्यावेळेला तो डॉक्टर काम करत हो असतो हो आणि इथं चित्रकार आणि काम, ते कलाकार मलाही काम कधी करतो. कधी नवल वाटतंय की हा. जेव्हा मी चित्र काढायला जातो त्यावेळेला सगळं व्यवस्थित येतंय, गोल जर काढायला गेलं तर गोल व्यवस्थित येतोय, चौकोन व्यवस्थित येतंय, कारण ते जेव्हा मी अक्षर काढायला घेतो अक्षर त्यावेळेला ते मात्र वळणदार येत नाही. वेडी वाकडे जातात, हा. आणखीन ती त्या आपल्या प्रोफेशनकडे ते वळतात. आता कोलाज हे जर म्हटलं तर आता बघा सगळं सहसा तुम्ही एखादा कला बघितली, एक पेंटिंग बघितलं तर काय होतं की 90-95% सगळे पेंटिंग्स जे असतात हे सगळे वॉटर कलर, ऑइल पेंट, ॲक्रेलिक किंवा पेन्सिल शेडिंग बरोबर. ह्याच्यामध्येच बघितले जातात. 90 ते 95% पेंटिंग्स. जिथं एखादं चित्र आहे म्हटलं तर चित्र ह्या 4 मध्ये काढलं जातं, कारण राहिलेले 5% जे हे आहेत थोडे आर्ट असे आहेत की ते आर्ट त्याच्यामध्ये कलर वापरला जात नाही. बरं. मग कोण लहान स्टोन्स घेतील, समुद्रकाठचे रंगीत खडे घेतील आणि ते जोडून 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 चित्र तयार करतील, तेही चित्रच आहे. म्हणजे निसर्ग चित्र हे आहे. हां, मग कोण काचा घेतील वेगळ्या वेगळ्या रंगाच्या आणि काचा फोडून ते चित्र तयार करतील जोडून. कोण कागद घेईल, कोण त्याला कापड घेईल, आकृती. म्हणजे असं नाही की रंगच पाहिजे आणि ब्रशच पाहिजे आणि ते सगळं मिक्स करून तुम्ही चित्र काढलं पाहिजे. समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही असे आहात की त्या ठिकाणी तुम्हाला काही सोय दिलेली नाही, तर तुम्ही एखाद्या जंगलात आहात तुम्ही फक्त आणि तुमच्याकडे काहीच नाही आहे, तर खाली जमीन म्हणजे कागद आणि जे निसर्गात मिळते ते रंग. बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे. मग निसर्गात तुम्हाला व्हरायटी रंग मिळतात, पण ते कसं जोडायचे तुम्हाला माहीत पाहिजे. आता कोण जर काठी असेल तर शिंपल्या घेईल, रंगीत कलर घेईल, कोण कापडच्या दुकानमध्ये असेल तर कागदाचे तुकडे घेईल. अगदी बरोबर. आणि कोण बाबा कुठंतरी याच्यामध्ये असेल कार्यक्रमात असेल तर तो कागद घेईल आणि कोण बाबा काचांचे तुकडे घेतील. मग हे जे कलर न वापरता जी काही कला तयार होते ती त्याला म्हणतात की कोलाज आर्ट. हे कोलाज आर्टमध्ये कलर वापरले जात नाहीत, जर तुम्हाला मिक्सिंगचा चान्सेस मध्येच डिस्टर्ब करतो, सॉरी, याला आठवलं म्हणून. प्राचीन काळी रंग वगैरे हा काही प्रकार नव्हता. मग जी प्राचीन काळची जी चित्रकला आहे किंवा चित्र जी रेखाटली जायची गुहांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, तो कोलाजचाच प्रकार असावा? नाही, ती जर त्यांनी दगडावर जर त्यांनी हे केली असेल, दगडावर जर त्यांनी ते रोखून हे केलं असेल कोरून, तर त्यात ते कोरीव कामाचं काम झालं, पण काही असं म्हणजे त्या काळात होत असेल असं का? मग जर त्यांनी वेगळ्या वेगळ्या आकारचे दगड घेऊन असं जर त्याला ठेवली गेली असेल आणि एखादी आकृती तयार केली, एखाद्या प्राण्याची आकृती, एखाद्या घराची आकृती, तर ते लांबून भेटलं ते कोलाज आर्टच झालं. मग कारण का त्यांनी फक्त ते काय केलं, निसर्ग वापरलंय आणि त्यांनी एक आकृती तयार करून तुमच्यासमोर ठेवली की हे असं असं होतं. मग ह्याचा इतिहास जर शोधायला गेलं कोलाजचा, तर तो जातो का प्राचीन काळापर्यंत? प्राचीन काळात म्हणायला गेलं तर तुम्हाला ह्याच्यापर्यंत तो मिळू शकतोय, कारण याच्यापर्यंत जेव्हा जेव्हा माणसांनी हे केलं की एखाद्या हे दाखवायचं असेल, वाट दाखवायची असेल, तर ती दगडं रचली, मार्गदर्शन दगडं रचली, आणखीन ती मार्ग दाखवली. ते थोडे हे तुम्हाला पुरावे मिळतात की ज्या ठिकाणी की असे वस्तू ठेवून, ज्या ठिकाणी वस्तू ठेवून एखादा आकार दाखवून त्यांनी हे केलं की काय केलं ते तुम्हाला कला दाखवली त्यांनी आपली, असं हे प्राचीन ठिकाणी मिळतं. कारण आता काय आधुनिक काळामध्ये मग ते अधिक मग ते हे झालं, मग स्पेशलायझेशन झालं. नंतर मग काय झालं, कोण काच वापरायला लागली. आणि आता माझी जी कला आहे ती रेअरमधून रेअर कशी झाली की 100 मधले पेंटिंग जर तुम्ही 95% पेंटिंग्स घेतला की वॉटर कलर आणि सगळं वॉटर कलर, ऑइल पेंटिंग आलं, ॲक्रेलिक आलं, आणखीन पेन्सिल शेडिंग आली. राहिले 5% लोक. 5% लोकांमध्ये 4% लोक कसे येणार आहेत
ज्या वस्तू बाजारात विकत मिळतात, कागद मिळतोय, कापड मिळतंय, काच मिळते, ती घेऊन तुम्ही करताय, बरोबर आहे. कारण मी 1% मध्ये मी काय आलो की मी जे वस्तू वापरते ती बाजारात सुद्धा विकत मिळत नाही. तिथं रेअर मधली रेअर गोष्ट आहे. आता तुम्ही आला मिळवण्याचे मार्ग काय जे रेअर वस्तू, मग आता ते निसर्गाच्याच माध्यमाने. हो, निसर्गाच्या माध्यमाने. आता कसं म्हणावं लागेल की हे मलाही हे असं न कळतंच. म्हणजे काय झालं, ॲज अ आर्टिस्ट असल्यामुळं मला बघेल तीच कला. मी मेडिकल कॉलेजला असताना सुद्धा मी कोकणात होतो. मेडिकल कॉलेजला कोकणात म्हणजे तुम्ही सगळं निसर्गच. तिथं सगळे आंब्याची झाडं आली, नारळाची झाडं आली, आणखीन तिथं समुद्रकाठ आला, सगळं चालतं तिथं. निसर्गाची उधळणच आहे सगळे तिथं. मग मला ते बरं झालं. म्हणजे माझं शिक्षण तिथं आपोआप योग्य ठिकाणी मी जिथं पोहोचतो, बरोबर. की जेणेकरून काय झालं, अभ्यासच्या वेळेला अभ्यास आणि नसेल अभ्यास तर बाकीचे मित्र कंटाळायचे, कारण मला खूप हे मिळायचं. मग समुद्रकाठ तर खूप जवळ वेंगुर्ल्याला मी होतो आणि असल्यामुळं आम्ही विकेंडला रविवारचं श्रावण सोमवारच्या वेळेस जायचो. तिथं जाताना आम्हाला त्यावेळेला समुद्रकाठपर्यंत जायला असं काय मार्ग हे नव्हता असायचा. आम्हाला एक रोड नंतर आम्हाला जवळजवळ 1-2 किलोमीटर चालायला लागायचं. मग तिथं आंब्याची मोठी बाग, मध्येच नारळाची बाग असायची, आणि असं करत करत तिथं अशी वेगळी वाकडी मला झाडं मिळायची की खूप मोठी आणि खूप जुनी झाडं. आणि जर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जर आम्ही तिथं गेलो तर झाडांची सालं निष्ठून पडायची. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा, आवडला तर त्याचा लाभ घ्या. पानगळासारखं. आणि मी एक सालं अशी आणून ठेवली होती की ती अशी खूप मोठी अशी, म्हणजे जसं काय प्लेटसारखी आपली आपण भाकरी जशी तयार करतो ना तशी, अशी मोठी मोठी सालं तिथनं यायची. आणि मग मी सगळे मित्र विचारायचे हे काय करणार. मग मी येताना ती घेऊन यायचो. काय करणार मलाही माहीत नाही, कारण निसर्गात काहीतरी मिळालं आणि काहीतरी वेगळं आहे हे बाजारात मिळत नाही आहे. मग आणून मी नंतर मी काय केलं, बऱ्याच वेळेला त्याच्यावरती मी हे केलं की नथिंग इज वेस्ट इन नेचर. नथिंग इज वेस्ट इन नेचर, हे नाहीये असं मी लिहिलं त्याच्यावरती. नथिंग इज वेस्ट, टाकाऊ काहीच नाहीये, टाकाऊ काहीच नाही. आणि ते लिहिलं आणि त्याला खाली बारीकसं होल म्हणून मी अडकून ठेवलं. आणि त्यानंतर ते बघायला दुसरीचं सगळं कॉलेज आलं. मग ते म्हणाले की हे मला पाहिजे. मग नंतर ते हळूहळू आलं. मग नंतर मी समुद्रावरती गेल्यानंतर समुद्र मला फेस मिळायचा, वाढलेला फेस. समुद्र फेस म्हणजे एक सिम्पली असते मोठी लांब, आणि तिची सिम्पलीची एक बाजू खूप शार्प असते, एक बाजू खूप अशी सॉफ्ट असते, जेणेकरून ते खडूसारखं जर तुम्ही असं नखाने ओरलं तर ते जाते, एकदम खडूसारखं असते ते. पिननी तुम्ही काही करू शकताय. तर सगळे मित्र समुद्रामध्ये ते पोहायला वगैरे, फिरायला वगैरे, आणि मी आपल्या समुद्राच्या काठीला बसून काय दुर्मिळ, माझ्याकडे कायच नव्हतं. मग मला तिथं एक पिन मिळाली. ते पिन घेऊन मी नाव कोरणं, त्यावरती गणपती कोरणं, हे सगळे मी हे प्रकार केले. नंतर मी परत समुद्राच्या काठी फिरून जे मला असं वेगळे वेगळे दगड मिळायचे आकाराचे, ज्याला होल्स असायचे, होल, मी ते घेऊन यायचो आणि मी ते पेन स्टँड करायचो. म्हणजे पेन ठेवलं, मग मला पेन्सिल ठेवायला मिळायची. आणि मग ते एकदा बघितलं की ते मित्र मग भांडायचे, मग मला पाहिजे. नंतर ते कॉम्पिटिशन सुरू झालं कॉलेजमध्ये की जर मी बीचवरती गेलो की जे काय आणेन ते मला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झालं की हा जातोय आणि काहीतरी वेगळं मी घेऊन येतोय. मग जे वॉल हे असेल, झाडाची साल असेल, नाहीतर मग ते समुद्रकाठचे मोठे दगड असतील, शिंपली असेल, किंवा ते समुद्र फेस असेल. तुमची अशा पद्धतीने रुची तिच्या वाढत झाली की मला नंतर कळालं की निसर्गात सुद्धा आता काय असं नाही की मला पेन्सिल आणि पेन्स घेऊन बसायला पाहिजे, की असं बरंचसं काहीतरी मी काय करू शकतोय. बऱ्याच वेळेला मी आमचे रिझल्ट्स लागत नव्हते, एक महिनाभर आम्ही जाऊन तिथं थांबायचो. मग आज एक आणि अडचण, अजून एक अडचण, तर मग इकडं बी येणं होत नव्हतं माझं. आणि तिथं कोकणात तरी मग आता कॉलेज तरी बंदच आहे. मग सकाळ संध्याकाळी फिरायचं. आणि त्यावेळी नवीन नवीन टी व्ही वगैरे आले होते, त्यावेळी थोडी टी व्ही बघायची. आणि नंतर मग काय व्हायचं, संध्याकाळी तिथं चिरे खूप कोकणात, चिरे असते, तर आपल्यासारखी वेटता मिळत नाही. मग चिरे तोही पोकळ भाग असतो तो, मग त्यात मी कोरायला लागलो. आणि मग असं काहीतरी हात आकृती हात कोरला. मग चौकोन असेल तर त्याला हे करून मग काहीतरी असं टेबल तयार केला. मग असं मी ते चेहऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये काय म्हणजे जे दिसेल समोर त्याला आकार द्यायला सुरुवात, आकार दिले. म्हणजे समोर जे दिसेल त्याला बघायचं आणि त्यातनं काय तयार होतं ते करायचं. समजा तार मिळाली तर तार हे करून मी सायकल जशी तयार केली तशी सायकल तयार केली. असं मी
एक एक करायला लागलो. मग झालं तिथं मेडिकल कॉलेज 1995पर्यंत संपलं माझं. 1-2 वर्ष मी इंटर्नशिप केली आणि नंतर मी इथं 2000 साली मी इथं गावी आलो. गावी आल्यानंतर प्रॅक्टिस सुरू झाली आणि प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर सुरुवातीला ॲज अ डॉक्टर म्हटल्यावरती थोडा एक हे असतोय, थोडं खूप एनर्जेटिक असतोय आपण. हां, मग प्रॅक्टिस, पेशंट आपले, मग वाचन, मग फॉलोअप, रात्रीचं उठणं, हे सगळं म्हणजे मला एक 2 वर्ष कलेकडे थोडा हे झाला. दुर्लक्ष तर झालं. तरीही काय वाटायचं, मी काही पेपरमधनं कटआउट्स बघितले, कुठं फिल्म क्लिप्स बघितले, कुठे इमेजेस बघितल्या, तर हे मला करायचं आहे. मी असं आठवून मी ठेवायचो आणि साठवून बरंचसं ठेवलं होतं मी, की नंतर कधीतरी करूया, रविवारचं करूया. मग त्यावेळी पेन्सिल शेडिंग मी करावं रविवारचं बसून. आणखीन मी व्हिजिटला जायचो. सुरुवातीला मी आलो त्यावेळेला 30 वर्षापूर्वी इथं आलो त्यावेळेला लोकांच्याकडे इतकी वाहनं वगैरे नव्हती. मग ते प्रत्येक वेळेला मला घरी बोलवायचे. मग घरी 30 वर्षापूर्वी तुम्ही इथे होय, प्रॅक्टिस सुरू केलं. 2000 साली सुरू केली, आता 25 वर्ष झाली. तुमचं वय काय नेमकं? आता रनिंग 54. वाटत नाही म्हणून म्हटलं. ह्याचं पण राज काय ते नंतर तुम्ही सांगा, की बाबा देवानंद सारखं हो, म्हणजे आता मला खूप तुमच्याकडे माझे मित्र बघितल्यानंतर काय करतात, 35 वाटता तुम्ही. मी मध्येच सांगायची गोष्ट, मी परवा मी बेळगावमध्ये शिकलो 12वी पर्यंत आणि त्यानंतर मी कोकणात गेलो. तर बेळगावला 10वी ते 12वी झाल्यानंतर मी खूप सगळं बालपण बेळगावात गेलं. म्हणजे राईट फ्रॉम शाळा, कॉलेज, आणखीन हे म्हणजे जवळजवळ 18-20 वर्ष बेळगावात होतो मी. त्यावेळी सगळे मित्र बेळगावमध्ये. मी परवा फिरायला गेलो बेळगावला, आणखीन तिथं काय झालं, कोणतरी मला हाक मारतंय लांबून, किरण म्हणून. मी बघितलो, म्हटलं ओळखीचा तर माणूस दिसत नाही मला. त्याला टक्कल पडली होती, कोट सुटलं होतं. आणि मग म्हटलं कोण? अरे मी वर्गमित्र म्हणाला तो. नंतर मला कळालं की जे नाव सांगितलं कळालं हा माझा वर्गमित्र आहे. तो म्हटलं तू मला बदलच नाहीस, हाय तसंच आहेस मला. तो पेन्शनीत आल्यासारखा. त्यावेळी माझं वजन 50 किलो होतं, आताही वजन 50 किलो आहे म्हटलं. आणि असं हे काय झालं नाही, की थोडं विषयांतर झालं, पण हा पण खरंच हा एक मेंटेनन्सचा भाग झाला. हे थोडं वांशिक म्हणता येईल, आमचे वडील सुद्धा तसेच म्हणजे. ते पण वाटत नाही एवढी वर्ष सर्व्हिस झाली, म्हणजे एवढी वर्ष निवृत्त होऊन हे आहेत असं वाटत नाही त्यांच्याकडे. फिजिकली फिट. आणि मग हे असं करत जेव्हा माझं हे कॉलेज संपलं 12वी पर्यंत, मग मी कोकणात गेलो. कोकणात मला हे असं शिकतच हे असं निसर्गात हे झालं. आणि त्यानंतर मी इथं आल्यानंतर प्रॅक्टिस सुरू झाली. प्रॅक्टिस नंतर पहिले 1-2 वर्ष मला खूप म्हणजे सगळं कल माझा प्रॅक्टिसकडेच गेला. आणि तरीही डोक्यात असायचं की मला ही कला येते आणि काहीतरी करायचं आहे. मग पावडर शेडिंग करायचं, कधी कधी वेळ मिळाला तर वॉटर कलर करायचे. म्हणजे तेही हो आहेत माझ्याकडे, फाईल्स आहेत. वॉटर कलरचे आहेत, पावडर शेडिंगचं आहे, आणि ऑइल पेंटिंग मी कधी केलं नाही कारण कधी मला शिकायला मिळालं. स्केचेस सगळे आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला नंतर तेही फाईल करतात. हो सगळं आहे माझ्याकडे पूर्ण फाईल्स आहेत. बरं, मग तुम्ही काय करत नाही ते सांगा. त्यात मी स्कल्पचर, मी कोरीव काम केलं, हे केलं, आणि हे सगळं मीच. मला हे शिकायला कधी मिळालं, करण्याची लिस्ट मोठी असल्यामुळे काय करत नाही हे शिकायला काय मिळालं. आता मी ऑनलाईन एक 10,000 रुपये भरून एक अकॅडमी जॉईन केले आणि त्याचे 163 लेक्चर्स आहेत. ते मी जॉईन केलेत आणि रोज सकाळी मी 5 ते 6 मी ते करतोय झूम. होय, मग त्यांनी मला ते लेक्चर्स दिलेत ऑनलाईन. मग मी दररोज सकाळी ते आता करतो, अटेंड करतो. एक लेक्चर करायचं, त्याचं 8 दिवस प्रॅक्टिस करायचे, 9व्या दिवशी दुसरं लेक्चर असतं. असं 160 लेक्चर्स आहेत ते. म्हणजे एक जेजेस स्कूल ऑफ आर्टला. कोणती कला आहे? हे सगळं बेसिक. मला डोक्यात काय आलं, मी सहज चित्रकला काढतोय कारण एखाद्या कॉलेजला मी गेलो असतो तर ते चांगलं शिकलो असतो. हां, म्हणजे एक इथिकल त्याला म्हणतोय आपण, आर्ट. राईट फ्रॉम हाऊ टू हँडल द पेन्सिल टिल हाऊ टू ड्रॉ द पोर्ट्रेट. असं म्हणजे एक पेन्सिल धरण्यापासून, म्हणजे टाईप्स ऑफ पेन्सिल्सपासून टाईप्स ऑफ आर्ट, म्हणजे एक मोठ्या याच्यापर्यंत तुम्ही जाणार नाही, मोठ्या आर्टपर्यंत ते याच्यापर्यंत. एखाद्या जेजेस स्कूल ऑफ आर्टला जर तुम्ही गेला तर पहिल्या दिवशी पण तुम्हाला काय शिकवलं जातंय आणि तुम्ही जेव्हा आर्ट डिग्री घेताय त्यावेळेपर्यंत तुम्हाला काय येतंय, हे 5 वर्षाचा जो कालावधी आहे की नाही, तो मला सगळा शिकायचा होता. मग मी ऑनलाईनवरती मी आता घेतला होता आणि मी दररोज सकाळी 5 ते 6 मी 1 तास मी ते करतोय. त्यांनी मला 8 दिवसाची प्रॅक्टिस देतात. मी 8 दिवस प्रॅक्टिस करायची आणि मी सकाळी परत मी हे करायचं. म्हणजे असं सगळं श्रेय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या युगाला झालं. त्यावेळी मला ते अवेलेबल नव्हतं. त्यातून नशिबाने काय झालं की डॉक्टरकीची जे काय आपली हाऊस होती सगळी भागवल्यानंतर ते काय झालं, परत माझ्या रिटर्न ते माझ्याकडे आलं. आणि मग कॉलेजला जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली, पहिल्या 2-3 वर्ष काय झालं की हे सगळं प्रॅक्टिसमध्ये माझा वेळ गेला आणि त्याच्यानंतर हळूहळू वाटायला लागलं की नाही, आता दर रविवार तरी मला एक दिवशी काय करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. मग त्यावेळेला मी सगळे पावडर शेडिंग केले सगळे सुरुवातीला. पावडर शेडिंग तुम्हाला दाखवतो, एकापेक्षा एक पावडर शेडिंग माझ्याकडे आहेत. वॉटर कलर केले,
ऑइल पेंटिंगमध्ये कधी केलं नाही. माझ्या डोक्यात असं होतं की ऑइल पेंटिंग मला कोणतरी शिकूया, आपण नंतर करू. आणि नंतर मी जेव्हा व्हिजिटला जायचो लांब लांब, त्यावेळी ठिकाणी अशा काहीतरी याच्या घरी जायचो मी, त्याच्याकडं खूपसे लाकडं कापून ठेवलेली आहेत. त्यांनी खूपसा पाला आणून ठेवला आहे शेतकऱ्यानं. आणि मी माझं पेशंट बघितल्यानंतर येताना माझी नजरच आहे त्याच्याकडे. आणि येताना जे काय मिळेल ते मी गोळा करून दवाखान्यात घेऊन यायचो. आणि नंतर मग इथं आल्यानंतर एखादा वेगळं मूळ मिळालं की ज्यातनं काहीतरी वेगळी आकृती करायची, एखादं काहीतरी वेगळं मला झाड साल मिळालं की काहीतरी करायचं. आणि असं करत करत मी जेव्हा ह्याच्यामध्ये गेलो, आमच्या आत्यांच्याकडे गेलो, तिथं त्यांची मोठी केळीची बाग आहे. केळीची बाग आहे, आंब्याची बाग आहे, तिथं मोठं शेत आहे आमचं. की त्यावेळेला केळीची मी बरीचशी सालं अशी बघितली की ती वाळलेली केली त्यांनी कापून टाकली होती आणि केळीची साल वाळली होती. मग नंतर वाटलं की इतकं काहीतरी आहे की ते आपल्याला एक रेडीमेड हे दिलेलं आहे, मटेरियल दिलेलं आहे निसर्गानं, की काय होतं बघू. टिकलं तर ठीकच आहे, नाहीतर जर नाही टिकलं तर कमीत कमी एक थोडे दिवसासाठी. आता आपण रांगोळी काढतोय, रांगोळी किती दिवस राहते, रांगोळी किती जरी मोठी काढली तर ते 4-5 दिवसांसाठी आपल्याला डिस्ट्रॉय करावं लागते. हां, मग म्हटलं हे असंच आहे, आपण एकदा घेऊन तरी बघूया. म्हणून मी सगळी सालं आणली आणि एक ट्राय म्हणून काय केलं, त्याला एक नैसर्गिक कागद रंग सुद्धा मी घेतला नाही. साधं एका मुलीचं चित्र होतं, ते असं रेखाटलं आणि त्याच्यावरती मी ते चिकटवत गेलो सगळं. केळीची जसं सालं मिळतील वेगळ्या वेगळे कट करायचं आणि चिकटवत जायचं आणि ते बऱ्यापैकी झालं. मग त्याच्यानंतर मी त्या चित्राला रंग मिळत गेला आणि माझ्या जसं डोक्यात होतं ना, ते स्किनचं स्ट्रक्चर म्हणा किंवा एखाद्याचं शॉल आहे अंगावर आलेली खाली, तसं ते मला त्याच्यात दिसत होतं त्या सालीमध्ये. आणि वाटायचं की ही साल जी आहे ही ह्याचं होऊ शकते, ड्रेस होऊ शकतोय, ही सालीचा जो रंग आणि जो टेक्स्चर आहे ह्याचं स्किन तयार होऊ शकतंय, ह्या सालीचं बॉर्डर तयार होऊ शकते. असं वेगळ्या वेगळ्या सालीमध्ये मला वेगळे वेगळे हे दिसायला लागले की जिथं आपण जे चित्र काढतोय ना त्या ठिकाणी ते मॅच होतंय. असं ती एक दृष्टीच तुम्हाला लाभली व्हायला लागली आणि मग त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला हवं ते दिसायला लागलं. आणि नंतर वाटलं की जर सगळं जोडलं तर चित्र तयार होईल ना, सगळंच दिलेलं आहे, फक्त आपण जोडायचं काम करायचं. असं म्हणत म्हणत मी एखादे ते चित्र तयार केलं आणि तसंच ठेवलं. कारण झालं बऱ्यापैकी चित्र तयार. मी तो कागद सुद्धा चांगला वापरला, एखाद्या कॅलेंडरच्या पाठीमागे मी ते चित्र टाकलंय, अजून तसंच आहे ते. तेवढ्या वर्षात मी ठेवलंय सांभाळून, कारण का पहिलं चित्र आहे माझं. त्याच्यानंतर मी गांधींचं चित्र एक हे केलं, पोर्ट्रेट करूया म्हणून, आणि ती तशी सालं कट करून मी चिकटवलं आणि लांबून बघितलं तर ते मला आहे तसे गांधीजी दिसायला लागले. मग सगळे म्हणाले की हे जवळजवळ ऑइल पेंट आणखीन याच्यासारखं दिसायला, वॉटर कलरसारखं दिसायलंय. म्हटलं इतकं चांगलं होत असेल तर मग काय अजून ट्राय करूया. मग स्वामी विवेकानंद चित्र एक, नंतर सिनरी केली. मग असं करत करत मी काय करायला लागलो, दर रविवारचं करायचं आणि मग ठेवायचं परत. आणि नंतर चित्र खूप साठली माझ्याकडं, जवळजवळ माझ्याकडे एक 8-10 चित्र साठून गेली. कारण त्याला मी कधी प्रिझर्वेशन केलं नाही, मला माहीत नव्हतं चित्र कसं हे होते, टिकेल की नाही. मग इतकं म्हटलं की ह्याचं का फ्रेम केली तर उगीच आपण पैसे खर्च करणार आणि एका वर्षभरात चित्राला समजा काहीतरी फंगस लागला किंवा त्या चित्राचं बेंडिंग असं बेंड व्हायला लागलं, कारण का ते मी चिकटवलं होतं फेविकॉलनं. फेविकॉलच्या जर कागदाची रिॲक्शन झाली आणि चित्र जर बेंड झालं तर तेवढं सगळं केलंच फुकट आहे. किंवा फेविकॉलच्या त्या नैसर्गिक सालीची रिॲक्शन होऊन ते साल जर काळी पडली, त्याचा कलर बदलला तर काय करायचं. तोच गेला. आता कलर दिसतोय, नंतर दिसणार नाही, ते केमिकल त्याला हे होणार, मॅच होणार नाही. किंवा ते जे केमिकलचे रिॲक्शन फंगस चढला असं होईल, किंवा कधी ते बेंड होईल ओल्या ह्याच्यामुळं. म्हणून मी जेव्हा जास्त काही खर्च केला नाही, म्हटलं हॉबी आहे करूया. एक 15 ते 20 चित्र तयार झाल्यानंतर जवळजवळ त्या 3-4 वर्षात मी मला ते 2009-10 पासून ते 2013-14 पर्यंत हे सगळं आपलं हे सुरू राहिलं की करायचं आणि ठेवून टाकायचं, करायचं, प्लॅस्टिक बॅगमध्ये घालायचं आणि ठेवून टाकायचं. आणि ते ठेवताना मला एवढी चित्र ठेवायची कुठं कळेनात. मग मी बेडबॉक्समध्ये आपल्याच खाली सरकून टाकली सगळी चित्र कॅरी बॅगमध्ये घालून. म्हटलं एवढं मेहनतीने केलं आहे, कुणाला तरी दाखवूया तरी, म्हटलं पाहुणे पैकी आले तरी, आणि ते ठेवून टाकली सगळी चित्र. कारण तशी 2-4 वर्षात नंतर बघितलं मी एक दिवशी काढून, तर तेवढ्या आतमध्ये ठेवली चित्र काही झालं नाही त्यांना. मी नंतर पुसून बघितलं, त्याच्यावर फंगस नव्हतं. एका दुसरा कुठेतरी पॅच काय झाला होता, तो काळा पडला होता त्याच्यामध्ये, ते काढला मी. आणि फेविकॉलची रिॲक्शन नाही, ते बेंड झालेलं नाही. मग म्हटलं याच्यावरती अजून थोडं काम करूया की जेणेकरून काय होईल, बघण्याला काहीतरी वेगळं वाटेल आणि मला बी काहीतरी वेगळं गावलं असं होईल, बरोबर सापडलं असं होईल. मग नंतर फ्रेम केल्या मी. मग एवढं हे केलं तर फ्रेम केल्या. 2014 फ्रेम केले. 2014-2015 माझ्याकडे 10 पेंटिंग तयार होते, जे पाहुणे येतील त्यांना दाखवायचं.
मग सगळे मित्र म्हणाले की फ्रेम करून इतकं मेहनत करून घरीच ठेवण्यापेक्षा एखादं एक्झिबिशन तरी बरोबर भरावं. आहे, प्रदर्शन तरी करूया. 4 लोकांना कळेल, 4 लोक बघतील. हां, हम्म. मग विकण्याचा भाग नंतरचा आला. हो बरोबर आहे. कमीत कमी जे लोकांना परिचित बघून अवेअर तर जरा होऊ द्यात लोक. समाधान तरी होतील. मग एवढी मेहनत केली आहे, घरात खेळ ठेवताय. मग ठीक आहे म्हटलं. आणि पहिलं एक्झिबिशन्स म्हणजे असं एक्झिबिशन नव्हतं, आमच्या शाळेचं गॅदरिंग होतं इथं. बरं. मग वडील म्हणाले की गॅदरिंगला एक डॉक्टर्स आम्ही चीफ गेस्ट ठेवलेले आहेत आणि तेही येणार आहेत बेळगाववरून आणि गावातले लोक तरी बघू देत. बरोबर. मग आम्ही इथल्या शाळेचा एक मोठा हॉल घेतला आणि याच्या बेंचवरतीच असंच मी ते सही चित्र ठेवून टाकले आणि 2 तास ते चाललं. गावातल्या सगळ्या लोकांनी बघितलं, मुलांनी बघितलं, मग त्यांना बी काहीतरी प्रोत्साहन मिळालं मुलांना, शाळेतल्या मुलांना. अन्न वस्त्र निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. गॅदरिंगचे आलेले पाहुणे पाईक 4 गावात त्यांनीही बघितले. ते झालं. त्यानंतर 2016ला मी पहिलं शाहू स्मारकला काय केलं, माझं एक्झिबिशन भरवलं कोल्हापूर. 8 दिवसाचं वय. शाहू स्मारकला मी एक हॉल बुक केला आणि त्यांना सांगितलं. ते म्हटलं मिनिमम 30 चित्र तरी पाहिजेत. मग 30 चित्राच्या महिन्यात 2014-15ला मी पूर्ण मेहनतीने 30 चित्र तयार केली आणि तिथं ते एक्झिबिशनच्या ह्यानी. आणि पहिलं एक्झिबिशन 30 चित्रांचं माझं तिथं भरवलं शाहू स्मारकला. मग त्याचं उद्घाटनासाठी माझे एक आत्तेभाऊ आहेत, ते एक हे आहेत MRचे आहेत, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, आणि ते मला खूप सपोर्ट करतात. मग त्यांनी आपले एक मित्र आहेत सुनील पाटील म्हणून, ही इज वन ऑफ बेस्ट आर्किटेक्ट ऑफ इंडिया. पहिले 50 मित्रांना ते गिणलं जाते, सुनील पाटील म्हणून. मग त्यांच्या हस्ते मला ते ओपनिंग करता आलं. मग मी त्या म्हटलं की आर्किटेक्ट म्हणजे लोक ती इंटिरियर डिझायनर्स जे असतात, आमची पेंटिंगचंही कुठेतरी जरा कॅनव्हासिंग होऊन जाईल. बरोबर. आणि ते झाल्यानंतर ते एक्झिबिशनमध्ये मी फक्त एक्झिबिशन भरलं होतं, कारण नशिबाने 8 पेंटिंग त्यावेळेला सेल आउट झाले त्यावेळेला. मग पहिलंच पेंटिंग त्यांनी ते सुनील पाटील जे चीफ गेस्ट त्यांनीच घेतलं. आणि नंतर घाटगे पाटील आहेत ना, त्या मॅडम आल्या. त्या म्हणाले मी एक फॉरेनवरून एक पेंटिंग आणलं आहे आणि भिंतीवरती लावलं आहे आणि दुसऱ्या भाऊची भिंत मोकळीच ठेवली आहे, जोपर्यंत मॅचिंगला मिळत नाही पेंटिंग तोपर्यंत लावणार नाही, आणि हे तुमचं पेंटिंग त्याला मॅच होत आहे. मग तेही घेऊन गेले. असं करत करत 8 पेंटिंग सेल आउट झाले 8 दिवसामध्ये. झालं 2016 गेल्या. 2017-18ला सतेज पाटील सर आहेत ना आमदार, त्यांनी एक कला महोत्सव भरवतात, खूप मोठा असतोय. तिथं 50 एक गाळे असतात, मध्ये डेमो वगैरे असतोय आणि ते एक 8 दिवस चालतंय. तिथं मी गाळा बुक केला नंतर. आणि 2018ला ते मी हे केलं, तिथं मी भाग घेतला. मग त्याच्यामध्ये नितीन देसाई सर हे आले होते चीफ गेस्ट म्हणून, आणि त्यांनी सृष्टीतील हो कला दिग्दर्शक ते कला दिग्दर्शक होते. आणि त्यावेळी त्यांचं कलेचं हे त्यांनी आपलं भाषणं वगैरे झाली त्यांची सगळे, आणि त्यांनी पहिलाच राऊंड घेताना त्यांनी माझं एक ते विठ्ठलाचं पेंटिंग त्यांनी त्यावेळी हे केलं. आणि ते पहिल्या दिवशी पहिल्याच पेंटिंग पहिल्याच त्या एक्झिबिशनमधलं सिलेक्ट झाल्यामुळे पेपरमधनं वगैरे नाव दुसऱ्या दिवशी सगळे लोक मला बघायला तिथं आले सगळे. नितीन देसाईंनी चित्र घेतलं म्हणजे कुणाचं चित्र घेतलंय बघूया तरी, म्हणजे त्यांनी ओळखून घेतलं याचा की काहीतरी वेगळं असणार, अर्थातच असंही केलं. नितीन देसाई हे कला क्षेत्रातलं दिग्गज नाव. हो, आज दुर्दैवाने ते आपल्यात नाही आहेत, पण हॉलिवूड बॉलिवूडमधलं एक मोठं व्यक्तिमत्व कला क्षेत्रात. त्यांनी मला तिथं ह्याला मुंबईला बोलवलं होतं आणि तिथं ते पेंटिंग्स मग मी ते पाठवलं त्यांचं पेंटिंग. तिथं मात्र ते 15 मिनटं माझ्याशी बोलून, त्यांचे फोटोग्राफ्स वगैरे आहेत माझ्याबरोबर, 15 मिनटं त्यांची माझ्याशी बोलले. आणि नंतर मग तेवढा वेळ नव्हता त्यांच्याकडं. त्यांनी असं एक फेरफटका मारून जायचं म्हणून आले होते आणि ते म्हणाले की मला खूप लवकर जायचं होतं, कारण तुमच्या इकडेच मी 15 मिनटं थांबलो म्हटले, कारण का खूप वेगळं काहीतरी दिसलं. आणि तिने विठ्ठलाचं पेंटिंग त्या माझ्याने खरेदी केलं 2018मध्ये. त्या एक्झिबिशनमध्ये माझेसुद्धा 5 ते 6 पेंटिंग त्यावेळेला सेल आउट झाले 2018मध्ये. मग 19-20ला त्यावेळेला कोविड काळ आला. नंतर कोविडचा आला, एक 1-1.5 वर्ष आपलं कोविडच्या ह्याच्यामध्ये जग ठप्प झालं, त्यावेळेस सगळंच थांबलं. आणि त्यावेळेला आम्हालाही खूप काम लागलं ॲज अ डॉक्टर म्हणून. कारण का आम्हाला हे सगळं प्रोफेशन सोडून ते पूर्ण आपलं कोविडचं किट घालून आम्हाला ते रात्रंदिवस ते काम करावं लागलं. मग त्यात 20-21 सालाला इथे एक गडिंग्लजला हे भरवलं. नंतर गडिंग्लज म्हणतो कोल्हापूरला सगळे इंटिरियर डिझायनर्स आणखीन आर्किटेक्ट लोक आहेत ना, त्यांचं बिल्डो म्हणून एक हे आहे, मोठं असोसिएशन आहे आणि खूप जुनं आहे ते. त्यात माझा भाऊ त्यात हे आहे, ही इज वन ऑफ द मेंबर ऑफ दॅट असोसिएशन. तर त्यांनी आता बरेच वर्ष झाली आहे, ते दर 5 वर्षाला भरवतात इंटिरियर डिझायनरचं, आणि खूप मोठं असते ते. मग त्यांनी 2021ला ते भरवलं, त्यात मी भाग घेतला.
मग त्यात सुद्धा त्यांनी इंटिरियर डिझायनर्सने बरेचसे माझे हे घेतले आणि तिथून मला ऑर्डर्स मिळायला लागल्या. मग हळूहळू हे मेडिकल आणखीन हे तयार झालं माझं. हळूहळू एक वेगळं बिझनेस आणखीन वेगळा साईड हे सुरू झाला माझा, की तिथून इन्कमही सुरू व्हायला लागली. मग जसे माझ्या डॉक्टरांची एक लिस्ट व्हायला लागली मोबाईलमध्ये, तसं आर्टिस्ट लोकांची एक लिस्ट एक वेगळे ॲड्रेस आणि हे, मग वेगळे फोन नंबर वेगळे हे असं झालं. मग नंतर घरातल्यांना एक वेगळी खोली दिली मला, की बाबा तू वेगळंच एक हे करा. सगळं ते साठवून ठेवावं लागलो आम्ही सगळं ते साली वगैरे. कारण का माझ्याकडे आता जवळजवळ नाही म्हटलं तर 20 ते 25 बॉक्स असतील मोठे, याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या साली आहेत सगळे, की ते मलाच कळतं. आणि त्याच्यासाठी मोठी जागा लागली. मग परत फ्रेम्स ठेवायला वेगळी जागा लागली मला. रात्रीच्या वेळेला मी जागरण करून जेव्हा पेंटिंग्स करतोय त्यावेळेस लाईटचं वगैरे अरेंजमेंट ती वेगळी करायला लागली मला, की हळूहळू मी ते काय झालं एक वेगळं मला हेच तयार करावं लागलं. माझा स्टुडिओ तयार करावा लागला, वेगळी इन्फॉर्मेशन घ्यावी लागली, वेगळे कॉन्टॅक्ट नंबर घ्यावे लागले मला, वेगळे वेगळे एक्झिबिशन कुठं कुठं भरतात त्यांचे मला डिटेल्स माहिती मिळवावी लागली. पण थोडे असे हे घ्यावं लागले, की जी लोक मला सेल आउट करण्यासाठी मदत करतील त्यांचे थोडे ॲड्रेस, जी लोक मला कलेला मदत करतील, माझं काय कुठं चुकलंय बघायला त्यांचे थोडे ॲड्रेस, क्रिटिक पण पाहिजे, थोडं बिझनेस पार्ट बी आला आणि थोडं स्टडी पार्ट बी त्यात आला. मग असं असं करत करत मग मी माझी दिवसाची वेळ दिनचर्या बी माझी बदलली. नंतर 9 ते 2 दवाखाना, 6 ते 9 दवाखाना आणि मधला 3 ते 6 माझा हे वेळ आपल्या हॉबीसाठी निघाला लागला. नंतर मग असं करत करत एक दिवस सुद्धा त्यात डिवाईड झाला नंतर. आणि असं करत करत 2023ला मी अजून दुसरं एक एक्झिबिशन इथं कोल्हापूरमध्ये भरवलं. आणि त्यानंतर मग असं माझं नाव हे होत गेलं. मग नंतर माझी वेबसाईट तयार करा असं खूप जणी मला म्हणाले, की असं बरोबर तुम्ही एखाद्या अप्रोच करताय एखाद्या डीलरला वगैरे, तर त्यावेळी तुम्ही किती माहिती सांगणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही एक वेबसाईट तयार करा. आणि जेव्हा आपला कार्ड बनवतो तेव्हा त्याच्यावर वेबसाईट डोमेन नेम असेल तर ते जास्त हे राहतं. मग ते 2021-22 दरम्यान हा विषय निघाला, की आपली एक वेबसाईट असेल तर थोडक्यात माझी वेबसाईट दिली की त्यात सगळं आलं. माझी इंटरव्ह्यू आली, माझं काम आलं, माझी लोक व्हिजिट करतील तर तिथं न सांगता बरंचसं काही. आता सगळं इंटरनेटचा जमाना असल्यामुळे सगळे ऑनलाईनच काही मागतात. तर ठीक आहे म्हटलं मग तसं करू. मग कोल्हापूरला जाऊन मी भेटलो आणि फिरोज शेख नावचे एक व्यक्ती आहेत, आणि ते असं हे करतात म्हणजे ॲड्स वगैरे तयार करतात. आणि ते माझ्या भावाचे खूप जवळचे मित्र, कारण का भाऊ इंटिरियर डिझायनर विथ आर्किटेक्ट असल्यामुळं त्याचे कन्स्ट्रक्शनचे जे काय हे ॲड्स असतील तर ती व्यक्ती करायची. मग त्यांनी येऊन सगळं बघितलं, माझी चित्रकला बघितली, आणि त्यांनी मग असंच आता तुम्ही आला असंच एक ग्रुप घेऊन आले 4 जणांचा, आणि माझी वेबसाईट 2022ला मी लॉन्च केली. मग तो एक टप्पा म्हणायचा माझ्या याच्यामध्ये. आणि त्यानंतर एक 6-8 महिने गेल्यानंतर ती वेबसाईट बऱ्याच जणांच्याकडे पसरली. आणि मला एका व्यक्तीने इथं गडिंगमध्ये ते टीचर आहेत, त्या मॅडम आहेत, त्या याच्या हॉबी आर्टिस्ट आहेत. त्या ॲक्च्युली टीचर होत्या आणि त्यांनी रिटायरमेंटमध्ये आपलं एक पेंटिंगचा क्लास घरी उघडला होता. त्यांना माझी ओळख झाली गडिंगमध्ये. त्यांनी मला एक फोन नंबर दिला दूरदर्शनचा, आणि ते मला इथं फोन पे करून बघा तुमची कला वेगळी आहे काय म्हणतात. आणि नुकतंच कोविडमध्ये आपण बाहेर पडलो त्यावेळेला, आणि त्यांना माझी वेबसाईट पाठवली मी. आणि लकीली ते डॉक्टर निघाले जे अरेंजमेंट करणारे दूरदर्शनमध्ये, सह्याद्री दूरदर्शनला, आणि ते म्हणाले की हे काहीतरी वेगळं आहे आणि तो थोडं डिटेल पाहिजे मला. डिटेल म्हणजे मला व्हिडिओज पाहिजे तुमचे, थोडं डिटेल्स पाहिजे. मग माझी वेबसाईटच पाठवली. आणि त्यांनी मला सप्टेंबर महिन्यात बोलून घेतलं. आणखीन ते एक इंटरव्ह्यू झाली माझी कुठं दूरदर्शनला, की तो एक टप्पा झाला माझा. मग असं करत करत हॉबीपासून ते जरा पार्ट टाइम झालं, पार्ट टाइमपासून बिझनेसमध्ये गेला, आणि बिझनेसमधून एका याच्यामध्ये मिळालो, कशामध्ये, एका वेबसाईटच्या याच्यामध्ये, आणखी इंटरव्ह्यूमध्ये. आता तुम्ही थोडंसं प्रोफेशनलमध्ये हे करा. कसं आहे, निर्मिती करणं वेगळं आणि त्याचं विक्री करणं, ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. तो मार्केटिंगचा पार्ट आला, आणि मग मार्केटिंगसाठी लागणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. वेबसाईटमुळे काही चित्र विकली गेली का आपली? वेबसाईटचं एक डिमांड केलं, मागितलं, विचारणा केली असं? तसं वेबसाईट मी केली, पण त्याच्यानंतर असं म्हणण्याचं काय हे झालेलं नाही मला अजूनपर्यंत. काय एक 5-6 पेंटिंग्स आता 2022 पासून ते 25 म्हणजे या 3-4 वर्षात 5 ते 6 पेंटिंग माझ्या वेबसाईटवरून ही गेली. पण तेही मध्ये मी एका एजंटला ठेवून ती वेबसाईट त्याच्याकडे दिली मी, आणि त्यांनी लॉन्च करून मग ती मला ऐकलं. डायरेक्ट मला जर वेबसाईट बघून मला असं डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणी अजून नाही केलेलं. तुम्ही कोल्हापूरला ते शिबिरांमध्ये हे प्रदर्शन मांडलं, एक्झिबिशन, मुंबईचा का विचार केला नाही आतापर्यंत? कारण ते एक प्रचंड मोठं महानगर आहे, खूप मोठं हे आहे, आणि तिथे जहांगीर आर्ट गॅलरी आहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये
ठेवून सुद्धा लोक हे करतात. काळा आणि घोडा. हो, तर त्याचा थोडासा आता हे माहिती तुम्ही म्हणता मिळवा. तेही खरं आहे. म्हणून मी काय केलं, 2 वर्षापूर्वी मी गेलो. हं, एकतरी मुंबईला आमचे पाहुणे आहेत, कारण त्या पाहुण्यांना मला आर्टमधलं हं, खूप माहीत नसते, की एखादा हं. आर्टिस्टच्या घरी जाऊन त्याच्याकडनंच सगळं माहिती घेणं हे वेगळं पडते, तर बरोबर आहे. सोपं जातं हो, आपल्याला. हो. माझे एक मित्र आहेत तिथं, सुनील सुतार म्हणून, बरं. ते आर्ट टीचर आहेत हं, या शाळेमध्ये. हं, तर त्यांचा जो भावांचा मुलगा आहे, हं. तो आता जे स्कूल ऑफ आर्टमध्ये स्कल्पचरमध्ये काम करतोय. वा. तर हां. 3ऱ्या वर्षाला आहे तो, 3rd हां, इयरला. हां, हां. मग मी त्याची ओळख काढली हं. आणि मग त्या सरांना रिक्वेस्ट करून मी त्याच्याकडे गेलो हं, एक दिवशी आणि त्याला म्हटलं, बाबा तुमची दिपावली सुट्टी असते त्यावेळी मला सांग, हं, हं. की त्यावेळी मी येतो आणि हं. 3 दिवस येतो आणि मला सगळं तिथलं फिरून दाखव. बरोबर. मग त्यांनी सुट्टी असताना त्याच्या ओळखीनं मी केलो. पहिला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेलो. पूर्ण जे स्कूल ऑफ आर्ट मी बघून घेतलं, की हं. त्यावेळी माझं एक स्वप्न होतं, की जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आपण हो, शिकावं. हो. कारण ते म्हटलं नाही दिलं तरी आता मी फिरून तरी कमीत बघतोय. कमी बघूया तरी. जाऊन ते सगळे त्यांनी मला तिथल्या सरांची ओळख करून दिली, त्यांच्या मित्रांची ओळख करून दिली, सगळे डिपार्टमेंट दाखवले, हं. असं असं असते पूर्ण हे भेटलं. मग तसं आम्ही पुढं जहांगीर आर्टला गेलो. हं. तिथे एक एक्झिबिशन सुरू होतं आणि लकीली तिथे एक एक्झिबिशन वैशाली पाटील मॅडम म्हणून आहेत, त्या ड्रॉइंग टीचर आहेत कोल्हापूरच्या, आणि हं. त्यांचं एक्झिबिशन तिथं सुरू क्या होतं. बात आहे. आणि त्यांनी म्हटलं की बरंच झालं, हं, की मग ते बघितलं. तिथले साहेब 5-6 गॅलरीज बघितल्या. हं, हं. मग त्यांनी मला तिथले अजून वेगळे तिथले 4 गॅलरीज त्यांनी दाखवल्या मला तिथल्या. प्लस आम्ही काळा घोडा म्हणून तिथं एक हे आहे, तिथं माहिती तिथं गेलो. तिथं तिथं एक मोठी स्ट्रीट असते आणि तिथं सगळं आर्टचंही विकलं हो. जातं. असं करून त्या व्यक्तीकडनं मी एक ती 3 सगळी दिवसात माहिती मिळवली. एक माहिती घेतली, हं. की कुठं एक्झिबिशन्स केले जातात, आणखीन जे स्कूल ऑफ आर्ट काय आहे, हे जहांगीर आर्ट स्कूल, ते तसं त्यांचे डिटेल्स घेतले आणि आलो मी. हं. कारण ते अजूनही माझं स्वप्न आहे, किंवा अजून मी त्याच्या प्रयत्नात आहे, हं. की कोणीतरी तिथं मला तिथं अप्रोच करावं, हं. की जिथून तिथं मला एक मार्ग मिळावा हां. आणि मी मुंबईत एखादा सेटल व्हावं. सेटल हं. होण्यापेक्षा म्हणजे माझं एक आर्ट जे आहे मुंबईत आपण मुंबईतल्या लोकांना पोचवावी, किंवा हं. तिथल्या लोकांचे खरोखर ज्यांना पाहिजे आहे. हे मला का आठवलं ते सांगतो. हां. म्हणजे कदाचित तुम्हाला त्याची मदत होईल. एक मांगले सर म्हणून आहेत. त्यांचं हं. मूळ गाव सुळे, हं. पण त्यांचं मुंबईतच शिक्षक म्हणून करिअर झालं. हां. ते आता निवृत्त आहेत, पण आता ते गावी काही काळ राहिले आणि तब्येत अस्वस्थ असल्यामुळे हं. ते गावी मुंबईला मुलाकडे असतात. ते आम्हाला सांगायचे. त्यांच्याकडून मी एक वॉटर कलर चित्र घेतलं होतं. इथे विंजणे नावाचं गाव आहे तिथल्या वाड्याचं. हं. आणि ते एका 98-99च्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि मी ते एकाला गिफ्ट केलं. त्या माणसाने मला ₹2500 दिले 98-99ला. अरे आम्ही वाह! फक्त फ्रेम केलं, हं. कारण तो त्यांचा वाडा होता. हां, हां. हां. पण ते तसं मिळालं म्हणून आम्ही ते समाजकार्यासाठी वापरतो. तर ते मला मांगले सर काय म्हणाले, की मी माझी चित्र त्या हं. जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेरच्या बाजूला हां. व्हरांड्यात लावतो, म्हणजे लावतो. तेवढ्याचं जे छोटंसं भाडं देऊन. होय. आणि तिथं हे जे विदेशी पर्यटक वगैरे येतात तिकडे गेटवे हो, ऑफ हो. इंडियाकडे जाणारे, होय. ते लोक त्यांच्याकडे बघितलं तर फाटकी ते हाफ पॅन्ट आणि हाफ हे पॅन्ट आणि ते हे असते. होय, बनियन परत घालून टी-शर्ट आलेले. हे असतं. हां, केस आणि एक असे बॅग हे कधी झालेले. असते. हो, पण ते डॉलर्समध्ये घ्यायचे आणि डॉलर्समध्ये. ते चांगली रक्कम द्यायचे. होय. नो बार्गेनिंग. नाही, नाही. त्यांना आवडलं तर आवडलं. ते ठीक आहे. हाऊ मच असं ओके, विचारून देऊन टाकायचे. लगेच. आणि अशी माझी बरीचशी चित्र विकली गेली. असं दॅट वॉज स्मार्ट वर्क. होय. म्हणजे तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार आहातच, आहात. म्हणजे मांगले सर. हं. पण ते विक्री करण्याची पण योग्य ठिकाणं जर हां. शोधली तर ती लोकांच्यापर्यंत पोहोचतील. लोकांपर्यंत केवळ पोहोचते. पैसा पैसा तुम्हाला काय तुमच्या पेशात पण आहे, हो, हो. आहेच. तुमच्या घरात आहे, हो. तो भाग वेगळा. पण त्या हॉबीला लोकांच्या चांगल्या योग्य हं. कलंदर लोकांच्यापर्यंत, कलेची पाहिजे. जाण असलेल्या, पारख असणाऱ्या लोकांच्यापर्यंत, किंवा आस्वाद घेणाऱ्या, किंवा माझ्या घराच्या भिंतीवर ते हे एक आहे, चित्र मी आहे. दिवसभरातून थकून आलो, हां, हे बघितलं. बघितलं, वा. हां. असं अनुभूती घेणाऱ्या माणसाच्या घरात आपली कलाकृती कला जावी, ते महत्त्वाचं. असं निश्चितच तुम्हाला हो, वाटत असेल. हो. एखादा गायक जर आपण गाणं म्हणतोय, हं, एखाद्या गझल म्हणा ही, हं. आणि ती कायम ऐकली जाते, हो, आणि ते कितीतरी लोकांना त्याचं मन समाधान देऊन जाते. जसं पेंटिंग ना, हो, हो. माझं शंकराचं एक पेंटिंग होतं, मी तुम्हाला आता ते माझ्याकडे नाही, ते सेल आउट झालेलं आहे. हं, हं, कारण ते बघितलं की ते शांत होतं, हं. असं डोळे मिटलेले होते ते एका व्यक्तीनं माझ्याकडनं घेऊन ना दुसऱ्या व्यक्तीला गिफ्ट केले, हं. की त्यांना ते माहिती होतं ते शंकराचे एवढे चांगले भक्त. भक्त होते, की ते त्यांना हं. ते पाहिजेच होतं चित्र, आणि अच्छा. त्यांच्यासाठी म्हणून. हां. आणि ते म्हटले ते दररोज त्याच्याकडे बघून तुमची आठवण येते त्यांना. अनमोल आहे ना. हो. हां. ते म्हणाले तुमची आठवण दररोज येते हो आम्हाला, मला पेंटिंगकडे बघितलं. अच्छा. म्हणजे असंही होतं की एखादं पेंटिंग खूप काही काय सांगून जातं.
बिलकुल. आणि त्याच्यामध्ये अहो रक्तदाब कमी होतो तुमचा, हो, हो. तुमच्या भाषेत. हो, हो. एखाद्या माणसाला ते बघितल्यानंतर, जसं आता या माशांच्या टँकमध्ये टँकमध्ये. माशांच्याकडे बघत थोडा वेळ राहिलो तर सगळं हे निघून जातं, जो काही स्ट्रेस असेल तो. तर चांगलं चित्र ते काम करतं ना. हो, जसं आम्ही जेव्हा करताना, आता मी म्हटलं ना 40 तास, हम्म. आज जर कोणाला म्हटलं मी 40 तास माझ्याजवळ बसणार काय, तर तो बसणार नाही. नाही बस. कारण माझे 40 तास कसे गेले मलाच कळत नसतंय. बरोबर. कारण का त्याच्यामध्ये मी प्रत्येक पॅच कट करून जेव्हा मी चिकटवतो ना, त्यावेळेला मी 10 वेळा विचार करत असतोय की हे सगळ्यात चांगलं कसं दिसेल. आणि जर आवडलं नाही तर ते रिप्लेस करणं किंवा मला वेळ जायला आहे. कुठलंही पॅच घेऊन कुठेही चिकटावं आणि एकदा पूर्ण करावं असं नसतंय कधी. आणि प्रत्येक पॅच चिकटवताना जेवढी मजा हे येते ना, त्यात जी मजा येते, हे पॅच इथंच पाहिजे होता, हा पॅच तो इथं नको होता. उत्कृष्ट नाही, सर्वोत्कृष्ट पाहिजेत हा जो ध्यास आहे ना, ते कलाकृती अत्युत्तम बनवते ह्याच्यावर जातात. बरोबर की नाही. आणि तो तुमच्यात असल्यामुळे ती कलाकृती लोकांना तसं जर ते चित्र पूर्ण करायचं असेल तर मला ते 10 दिवसात मी पूर्ण करता येते. आणि तसं म्हटलं 10 महिने बी लागतील. कारण का काय होतंय, जेव्हा तो बेस्ट पॅच मी जेव्हा सिलेक्ट करायला जातो त्यावेळेला काय होतं, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते चित्र पूर्ण होत नाही. आणि ते लकीली कधी कधी मिळून बी जातं आणि कधी कधी बसतोय त्यावेळेला मिळतही नाही आणि 3 ते 4 तास म्हणजे असे जातात. मुंबईत सर कॉर्पोरेट कंपन्या आहेत, त्यांची ऑफिसेस असतात आणि त्यांची ऑफिसेस सुद्धा कलात्मकरित्या सजवलेली असतात. कारण त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजना हॅपी ठेवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम काढून घ्यायचं, म्हणजे सायकोलॉजी आहे. तर तशा ह्याच्यामध्ये अशी कलाकृती दिसतात आणि त्याला ते चांगल्या पद्धतीने पे करतात. आज रिलायन्स असेल किंवा अन्य काही असतील, ह्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याचा जर विचार केला तर मला वाटतं आपण चांगल्या पद्धतीने ती हे करू. अर्थात आमच्या एपिसोडमध्ये तुमचं नाव आणि नंबर आम्ही देणारच आहोत, त्या लोकांना आवाहन करणारच आहोत. आणि सामान्य माणसापासून ते असामान्य माणसांना या चित्रांचा लाभ घेता येऊ शकतो. साधारण एक चित्र आपण, म्हणजे मी मुद्दाम आता हा किमतीचा हे करतो, त्याचं मूल्य नाही करता येत, किंमत तर करावी लागते बरोबर की नाही. तर एखाद्या माणसाला वाटतंय की बाबा माझ्या नवीन घर घेतले, एक छानसं चित्र महादेवाचं असेल, देवाचं असेल किंवा आणि निसर्ग चित्र असेल, तर त्याला तुमच्या चित्रांच्या प्राइसेसची रेंज काय ती थोडीशी सांगितलं तर बरं होईल. आता इतक्या वर्षाचं मी अनुभवावरून सांगतोय. जेव्हा आपण एखादा चित्र तयार करतोय तर माझ्या अनुभवानं वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा, आवडला तर त्याचा लाभ घ्या. जर ते लँडस्केप असतील, लँडस्केप्स, तर ते मला थोडे सोपे जातात. आणखीन ते लवकरही होतात, म्हणजे दिलेल्या टाईममध्ये होऊन जातात, पूर्ण होतात लँडस्केप्स. मग ते त्यातलं जे आमचा जो भाग जो आहे, जो 30% भाग तो आम्हाला फ्रेम्सला खर्च करावा जातो. आणि एक 10% भाग तर ट्रॅव्हलिंगला, इथून समजा मुंबईला न्यायचं असेल तर ते पॅक करणं, मुंबईपर्यंत नेऊन पोहोचवणं, आणि तिथून मुंबईतून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या त्या ऑफिसपर्यंत जाऊन पोहोचवणं सुद्धा ते जे होतं ना, तो त्याच्याबरोबर एक माणूस पाठवणं किंवा स्वतः जाणं. अच्छा, हे पोहोचवण्यासाठी स्वतः किंवा माणूस घेऊनच पाठवायचं? हो, कारण का ते कुरिअर सेवा वगैरे घेता येत नाही, कारण का त्याचं समजा एका ग्लास असते वरती, क्रॅक झाली तर ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही किंवा सुरक्षितरित्या पोहोचेल याची गॅरंटी नाही. हो, नेतांसुद्धा उभी ठेवली नाही, जर आडवी ठेवली तर ते कधी फ्रेम क्रॅक होते, ग्लास क्रॅक होतात आणि नंतर मग तिथून ते परत आणावं लागतं, कारण पर्यायच नाही ना माझ्याशिवाय तिथं. तर याच्यावर एक व्यक्ती जाणं किती दिवस लागतील किंवा इथून नेणं, ते पॅकेजिंग, तो एक 10% गेला, 30% गेले ह्याच्यामध्ये फ्रेममध्ये तुमच्या. कारण का फ्रेम काचेचे येते, सगळ्यात चांगले फ्रेम येतात आणि काच असल्यामुळे त्याचं वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे फ्रेम स्ट्रॉंग पाहिजे. पाठीमागं प्लायवूड आलं, समोर काच आल्यामुळे त्याचं वजनाचं प्रमाण वाढतंय. आणि काचेचं एक प्लस पॉईंट काय, मॉइश्चर पकडत नाही आतल्या. माझं जे पेंटिंग्स आहेत ते सगळे आर्टवर्क तर एअर कॉन्टॅक्ट होत नाही, त्याच्यामुळे ते फंगस वगैरे पकडत नाही. म्हणून मला ते उघडी ठेवता येत नाही किंवा दुसरं काय मला फायबर वापरता येत नाही, त्याला ग्लासेस वापरता येते. तर ह्या जे कॉस्टिंग जर धरलं तर एक 30 ते 40% आमचा कॉस्ट ह्याच्यामध्ये जातो. राहिले 60% जे आमच्या कामाचे आम्हाला मिळतात. पण मी आता एक असं हे केलं की एक 4,000 रुपये स्क्वेअर फूटने जर धरलं, सिनरीज सिनरीज, तर मग तुमचं एक 2x2चं चित्र आहे तर 416, तिचे 16,000 रुपये होतील 2x2 चित्राचे, विथ फ्रेम, विथ
घरपोच म्हणजे तिथं तिथपर्यंत जायचं ट्रॅव्हलिंग वगैरे सगळे. बरं. आणि जर एखादा पोर्ट्रेट असेल बाबा चेहराच काढायचा आहे तर ते थोडा स्ट्रेस येतोय किंवा ते काय होतंय थोडं फाईननेस जावं लागतंय. बरोबर. किंवा एखादा ओळखीचा चेहरा असेल तर परिचित चेहरा हां परिचित चेहरा समजा एखादा फिल्म स्टारचं जर चित्र काढायचं असेल मला तर तो फिल्म स्टार सगळ्यांना माहिती असतोय. मी चित्र काढल्यानंतर ते पटकन ओळखतात. आता शिवाजी महाराजांचा चेहरा घ्या, प्रश्न नाही. काढल्यानंतर पटकन हे शिवाजी महाराज आहेत, हे अमिताभ बच्चन आहेत, हे कळतंय सगळ्यांना. थोडीफार चूक झाली तर होऊन जाते. एखाद्या व्यक्तीचं चित्र काढायचं कोण जर माझ्याकडे आलं माझ्या वडिलांचं चित्र तुम्ही काढून द्या तर त्याच्या वडिलासारखंच ते दिसायला पाहिजे. बरोबर आहे. तो त्याला तर ते तसं वाटलं पाहिजे. बाकीच्यांसाठी ते अननोन आहे पण त्या ज्या व्यक्तीला बाकीच्यांना कसं होतं फोटोला ते मॅच व्हायलाच पाहिजे किंवा त्या व्यक्तीला ज्यात इमोशन जोडले असतात त्याचे. माझ्या वडिलांचं चित्र आहे तर तो वेगळा चेहरा दिसायला लागला ना तो त्याला कॉन्टॅक्ट होतो, त्याला ॲक्युरसी पाहिजे, त्याला हेच होत नाही. मग त्यावेळेला मात्र आम्ही 5,000 रुपीज 6,000 रुपीज स्क्वेअर फूट आम्ही काय करतोय त्याच्या साईजप्रमाणे आम्ही ते चार्ज करतोय. म्हणजे 4,000 पासून ते 6,000 6,000 पर स्क्वेअर फूट असं फूट हे. मग साधारण ह्या फ्रेम्स असतात ह्या किती स्क्वेअर फुटाच्या असतात म्हणजे नाही त्याच्यामध्ये सर परत क्वालिटी येते. बरं. क्वालिटी येते म्हणजे तुम्हाला जर फ्रेमच्या दुकानामध्ये गेला ना तर मी ज्या फ्रेमच्या दुकानामध्ये होते तर 200 फ्रेम्स आहेत तिथे क्वालिटी आहेत. तुम्हाला राईट फ्रॉम साध्यापासून ते डबल फ्रेम सिल्वर त्यामध्ये कार्विंग येतं आहे, अँटिक पीसमध्ये येतात, प्लेन येतात, वूड टेक्स्चर त्याचं वेगळं येतं. हां पण मग तो खर्च तुमचाच आहे त्या आम्हाला द्यावा लागतोय. म्हणून मी म्हटलं की 30% ते लक्षात आलं. 30% फ्रेमला जातात. मी हे का म्हणतोय आता हे एवढी सगळी हे ऐकल्यानंतर एखाद्या आमच्या प्रेक्षकाला वाटलं की आपण घ्यावं किती आहे कोणास ठाऊक. हां हो ते साहजिकच ते असं आहे सगळ्यांना आवडतंय खूप. मग माझ्या बजेटमध्ये आहे का याचा विचार त्यांना करू देत ना. मग साधारण आपण 6,000च धरून चालूया उत्कृष्ट, बरोबर की नाही. तर त्याला 2 फुटाचं जर हे असेल 2x2चं तर ते कितीला पडायला पाहिजे अंदाजाने. ते 24 हो 24 तेवढा जाणार ते 24. थोडक्यात अगदी 20,000 पासून ते पुढे 50,000पर्यंत 1,00,000पर्यंत 1,00,000पर्यंत. आता ते बसलेले शिवाजी महाराज जे आहेत ना ते 4 फूट 4x5 असं काहीतरी हे होतं ते त्याचा साईज तो. तर त्यांनी माझ्याकडे ते 46,000 रुपयाला ते घेतले. ते ॲक्च्युली मी नात्यातच दिलं म्हणजे आमच्या मॅडमच्या बहिणीच्या मुलीनंच ते घेतलं. त्याच्यामुळे म्हणून मी त्याला काय केलेलं कन्सेशन दिलं कसंही मग तिनं ते एक 45,000 मला तिनं चेक देऊन टाकला तिनं. ॲक्च्युली ते बघा आपण लोक बसतात भिंतीला मागे शिवाजी महाराज उभे आहेत पायऱ्यांवरून येत आहेत असं एक मोठं तैलचित्र वगैरे असतात. तसं जर चित्र बनवायचं झालं तर त्याची साधारण कॉस्ट काय झाली पाहिजे. नाही ते परत मी सांगतो साईजवरती आहे. साईजच म्हणजे ती साईज काय असेल अंदाजे. जी उंच मोठी लांब असते बघा. हो ती 6 फुटाची असते. 6 फुटाची. 6 फुटांनी मला वाटतं रुंदीला ती ना 3.5 काहीतरी आहे 3.5x6 फुटाची आहे. मग तसं जर घ्यायला गेलं ते साधारण किती व्हायला पाहिजे अंदाजे. हो आता बघा 3 हे आहेत ना असं 3 गुणिले ते 6 घ्यायचे. मग त्याचं किती होणार बघा ते 3 9 9 18 स्क्वेअर फूट काहीतरी होतं त्याचं ते. हां जर तुम्ही त्याचे 5,000 स्क्वेअर फूटने जरी घेतला तर ते 60,000 ते 70,000 जाते त्याचं. तरी 1,00,000च्या आतच. 1,00,000च्या आतच जाते. काय होतं अनेक लोक मुंबईमध्ये आम्ही पाहतो की कोणी रो हाऊस बांधतो ज्यांच्याकडे जमीन आहे. म्हणजे आता तिथले स्थानिक आमचे जे काही आगरी मित्र वगैरे आहेत जमिनी गेल्या पैसा आला पण त्यांना आपल्या घरात शिवाजी महाराजांचं चित्र हवं आणि ते या कलेतलं असेल तर ही मंडळी कलासक्त माणसं आहेत. पैशाकडे बघत नाहीत, ते कलेला बघतात. आणि अशी एक माझ्या घरात वस्तू असावी असं काही जणांना तर त्यांनी कोणी ऐकत असेल तर त्यांना ही माहिती मिळावी म्हणून मी हा विषय मी आला म्हणून सांगतो. मी जेव्हा त्यांना ते चित्र दिलं त्यांनी पुण्याला नेलं चित्र मला त्याचे 45,000 का 50,000 त्यांनी दिले. मग मी तेच चित्र मी माझ्या वेबसाईटला टाकलं. मग वेबसाईट टाकल्यानंतर तिथून मला फोन आला. एक एजंट आहे त्याला पुण्यात बी आहेत त्यांचे अतुल म्हणून माझे ते हे एजंट आहेत ते माझे पेंटिंगमध्ये सिलेक्ट करतात. मग त्यांना हे चित्र बघा म्हटलं शिवाजी महाराजांचं केलं आहे. म्हटलं 4x5 चित्र आहे. तर त्यांनी म्हटलं ह्याचे तुम्हाला मी 1,50,000 रुपये देऊ शकतो म्हटले. मी त्यांना प्राईस सांगितले नाही. मी तर 45,000 दिलं म्हटलं नाही मी हे तुम्हाला 1,50,000 रुपये देऊ शकतोय म्हटले. आणि जर हे चित्र जर याच्यामध्ये गेलं चांगल्या याच्यामध्ये म्हणजे हे तुम्हाला मी म्हटलं पुण्याच्या लेवलला सांगतोय. बरोबर. जर खरोखर ज्या ठिकाणी त्याची कदर होईल त्या ठिकाणी गेलं तर ते 2.5-3 पर्यंत जाऊ शकतो. 2.5-3 लाख 5 लाख असं बी होऊ शकतंय ज्याला त्याची व्हॅल्यू झाली. तुम्ही घेतलं प्राईस व्हॅल्यू मूल्य वेगळं आणि मूल्य वेगळं भाव वेगळा किंमत वेगळी लक्षात घ्या.
कुठल्याही कलाकृतीचं मूल्यच होऊ शकत नाही, ते अमूल्यच असतं, बरोबर की नाही. आपण फक्त ते लोकांच्याकडे जावं, पोचावं, होय. त्याच्यातून आपल्याला रोजीरोटी आपल्याला जो चालायला आनंद पाहिजे मिळाला अशातला भाग करताना नाही ते आहे. आनंद ते आनंद हो. लोकांच्या घरी पोचवावा म्हणून आपण किंमत घेतोय, तो खर्च निघावा हो. आणि हे आपल्या वेळेची किंमत मिळावी म्हणून. पण ती चित्र अमूल्य आहेत, यात काही शंका नाही. आता हा याचा विषय निघाला म्हणून म्हणतो मी जेव्हा 2016ला एक्झिबिशन भरलं होतं ना कोल्हापूरमध्ये, त्यावेळी ते घाटगे पाटील मॅडम त्या आल्या. दुसरा का तिसरा दिवस होता. त्यांनी ते बघितलं आणि ते म्हटले ते मला पेंटिंग पाहिजे. ते एक असं जुनं चित्र होतं. एक टांगा आहे, तो वीज कडळते आणि टांगा तो त्या विजेतनं पळतोय. हां, आणि वीज जोरात झालेली आहे आणि ते घोडे सुसाट पळतायत आणि त्यातली ती लेडीज आहे, ते आपली कॅप असे हॅट धरून बसले आणि तो चालवणारा स्वार तो जोरात त्या टांग्याला पटकन आपल्याला घरी जायचं आहे ह्या याने तो जायला आहे आणि विजा कडकडून ते असं पाऊस सुरुवात झाली, फक्त पावसाची वादळी सुरुवात झाली. असं चित्र होतं ते. आणखीन ती मला ते चित्र पाहिजे आहेत. मग मी सांगितलं प्राईज. मग ते ठीक आहे म्हणाली, ह्या प्राईजला आपण ठरवू. मग मी म्हटलं मॅडम त्यात आज तिसरा दिवस आहे, अजून 4 दिवस माझं एक्झिबिशन आहे. मग 4 दिवसानंतर म्हटलं मी तुमच्या घरी पोहोचवतो, तोपर्यंत ते चित्र राहू देत. मग ठीक आहे म्हणाली. मग ते घरी जाऊन त्यांना म्हटले असणार. ते घरी गेल्यानंतर त्यांची आई जे होते ना, त्यावेळी त्यांच्या आईंचं वय जवळजवळ 89 काय 90 होतं आणि त्यांच्या आई हार्डली असं उठून घरी फिरायच्या वरे आणि त्या 90 वर्षाच्या असल्यामुळे त्यांना ते सगळं व्हीलचेअरवर होती आणि त्यांना खरोखर वाटलं गॅलरीत बसावं, ते जाऊन बसायच्या आणि थोडंच ते चालायच्या, बाकी ते व्हीलचेअरवरून त्यांच्या घरी फिरायचं. त्यांचं घर खूप मोठं. आता घाटगे पाटील म्हणजे हे कोल्हापुरातले खूप मोठी हे व्यक्ती आहे ती. तर ती त्यांच्या आई म्हणाले की मी एक्झिबिशन बघायला येतो. मग त्यांनी ते बघितलं ना, ते सालीपासून चित्र तयार केलं म्हणजे त्यांना कुतूहल वाटलं आणि ते हॉल मोठा होता, त्यामुळे 30 पेंटिंग्स लावले होते. तर त्या आल्या ना, तेव्हा ते 90 इयर्स ओल्ड लेडीज शी वॉज वॉकिंग, म्हणजे तिनं 3 फेऱ्या मारल्या तिच्या न थांबता, बघत 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 बघत. आणि ती मला म्हणाली की आज इतकं मी कधीच म्हणजे 2-3 महिने मी एवढं कधी फिरलो नाही. तुमची चित्र बघत बघत मी किती 3 फेऱ्या मारल्या मला कळलं नाही. आणि ते उभारूनच माझ्याशी बोलायला लागले. मग मी त्या खुर्चीवर आणून दिली आणि बसवलं. मग त्यानंतर घाटगे पाटील मॅडम येऊन सांगाले की हे आमच्या आई घरी खूप रेअरली चालतात. हां, खरोखर जिथं चालावं पाहिजे त्याच ठिकाणी चालतात, नाही त्यांच्याकडे व्हीलचेअर असते आणि बाजूला एक मेड असते म्हणाले, ते काहीही देते त्यांना. आणि आज तुमचे चित्र बघून त्या हे होऊन गेल्या, म्हणजे ते विसरलेच की मी चालालोय. आणि त्या चालायचं म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा होतं, त्याचं मुद्दाम मी ठेवलं होतं की एक 90 वर्षाची हे आहे ना, की आपल्या बघत 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 चित्र ती म्हणजे 3 फेऱ्या तिनं ते 3 वाचे चित्र तिने बघून घेतली नंतर. ते मलाही एकदम हे वाटलं की त्यावेळेला बाबा आपलं खरोखर चित्रामध्ये तुमच्या कलेला मिळालेली दाद एक हे आहे. याच्यापेक्षा अजून काय हवं, अजून काय. मग असं वाटलं की चला आपली हॉबी होते आणि ह्या लोकांना आनंद मिळतोय, तर मग आणि अजून काय पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आली ही पैशाची आली नंतर. मग हे कोण खरेदी केलं, किती पैसे मिळाले, हे नंतरची गोष्ट नंतर. होय. आणि करताना आनंद मिळतोय म्हटल्यावर ते काय कंटाळा येत नाही. हातानंच चित्र तयार होतं आणि ते चित्र जर काय बाबा 100 जणांच्याकडनं पोचलं तर मग काय वाईट आहे. मग वर्ड ऑफ माउथ, मुखप्रचारातून आपली विक्री व्हायला मदत होतेच. होय. पण विक्री हा मुख्य उद्देश नाही आहे. मनाचा आनंद हा तुमचा मुख्य उद्देश आहे. कारण तुम्ही या पेशात आलात. आताही मला त्याला पेशा म्हणायला वाटत नाही, म्हणावं असं वाटत नाही. छंद आहे, पॅशन आहे. आणि त्याच्यातून एक अजरामर कलाकृती जन्माला आली. त्या कलेच्या क्षेत्रातल्या 1% जे लोक आहेत कोलाजमध्ये त्यामध्ये तुम्ही अग्रगण्य आहात. अच्छा, मग या क्षेत्रात तुमच्याप्रमाणे नावारूपाला आलेले किंवा तुमच्याप्रमाणे काम करत असलेले काही लोक आहेत का आपल्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशभरात? त्याची चौकशी केली. जेव्हा मी वेबसाईट तयार केली ना, त्यावेळी मला त्याचं पेटन्सी घ्यावं लागली. अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. अच्छा, पेटन्सी घेतली माझी पेटन्सी आहे त्याची. कशाची? कोण हे करून म्हणजे त्याचं जे म्युझिक आहे ना, त्याचं जे सुरुवातीला कसं झालं, ज्यांनी वेबसाईट तयार केली ना, ते म्हणाले की आम्ही तुमच्यासाठी गाणं तयार करतोय. मग त्यांनी कविता लिहिली किरासवाडची. हां, ती पूर्ण 8 ओळीची कविता, ती किरासवाडची त्यांनी कविता एका कवीकडनं लिहून घेतली. त्याला त्यांनी म्युझिक दिलं, संगीतबद्ध. म्हणजे सगळं माझ्यासाठी ते केल्यामुळे त्यांनी त्याची हे घेतली त्याची त्याचं ते हे करून घेतलं की डबिंग होऊ नये परत. म्युझिक माझ्यासाठी केलेलं आहे, लिहिलं गेलं माझ्यासाठी, दुसरा वापर करू शकणार. मग त्याचं ते लिगली हे सगळं माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडं. आणि नंतर त्यांनी काय केलं,
नेटवरती शोधून काढलं की सालीपासून चित्र कोण तयार करते. मग बऱ्याच वेळेला असे आल्या की ते गव्हाच्या काड्यापासून ते थोडं चित्र काढायचे, पण ते सगळीकडे गव्हाच्याच काड्या वापरायचे. म्हणजे घर असेल, झाड असेल, ते एक स्त्री असेल, सगळीकडे गव्हाच्याच काड्या फक्त वेगळ्या वेगळ्या आकाराने कट करायच्या आणि एकच माध्यमातून ते चित्र तयार करायचं. मग ते ह्याच्यात मोडता येतंय म्हटलं. कारण ते म्हणाले की याच्यामध्ये असं चेहरा बिराचे शेड्स चेहऱ्याचे, एखाद्या सिनेरी कलर मिळतच नाही तर गव्हाच्या काड्याला तुम्हाला एकच कलर मिळणार. मग तसं मला तिथपर्यंत मिळाले की गव्हाच्या काड्या करणारा एक व्यक्ती मिळाला मला. बाकीचे मग कागदापासून, काचापासून आणि कापडापासून तयार करणारे बरेचसे व्यक्ती मिळाले. कारण ते काय म्हणाले, आम्ही बाजारात जातोय, मला व्हरायटी बाबा ग्रीन कलर मला 10 प्रकारचे पाहिजे, ते मिळतंय. कागद 10 प्रकारचे पाहिजे, म्हणजे ते निसर्गातून मिळवत नाहीये, ते रेडीमेड खरेदी मिळतात. करून. मी एका कागदा दुकानात गेला की तुम्हाला व्हरायटी कागद मिळतात, टेक्स्चर मिळतात, जाडी मिळते, त्याचं हे मिळतंय, कलर मिळतात, मिक्सिंग कलर झालेले मिळतात. मग ते मला हे आमचं काम सोपं आहे, आम्ही जाऊन आणतो, कापतो आणि कट करतोय. हे म्हणते तुमच्या जवळ आम्ही बसणार नाही म्हणाले, कारण काय इतका वेळ मी तरी बसणार नाही म्हटले. कळाला म्हणजे याचा दुसरा अर्थ संपूर्ण भारतभरामध्ये तुम्ही एकमेव द्वितीय आहात. किरासवाड. त्याच्यामध्ये म्हणून मग त्याचं मला नावही दिलं गेलं. ते काय करायला किरासवाड ह्या कलेनं ओळखायला जावं म्हणून त्यांनी किरणचं KIRA आणि सूर्यवंशीचं SU असं घेतलं आणि किरासो आर्ट असं त्यांनी तयार केलं आणि ह्या कलेला किरासो आर्ट म्हणून ह्याच्यापुढे ओळखलं जाईल असं त्यांनी काय केलं, ती वेबसाईटच तयार केली त्या नावानेच. म्हणजे माझी वेबसाईट, लोगो, त्याचं जे काय म्युझिक आहे ते सगळं आणि त्याचं सगळं माझी पेटन्सी घेतली त्याची की हे माझ्यासाठीच आहे आणि मीच तयार केलं आहे असं. आणि हे तिथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो आता, म्हणजे पेटन्सीपर्यंत आता हे झालं माझं. व्हेरी गुड. म्हणजे आम्ही अशा व्यक्तीसमोर आज गप्पा मारतोय जी भारतातली कोलाज आर्टमधली त्यांच्या क्षेत्रातली एकमेव व्यक्ती आहे. म्हणजे आणखीन एक अनुभव समजेन, बेळगाववरून मी बेळगावला जेव्हा गेलो ना त्यावेळेला बेळगाव माझं शिक्षण तिथं झालंय. तिथं सुद्धा मी नंतर काय झालं, जसं मला जवळ सुद्धा आहे एक्झिबिशन तिथं भरतात, तिथे माझे थोडे मित्र झाले आर्टिस्ट लोक. आणि तिथं गेल्यानंतर मी दाखवलं त्यांना आणि ते म्हणाले की नेसरी ते म्हणाले की प्रतापराव गुजर इथं समाधी आहे, आणखी तिथं आम्ही दरवर्षी येतोय आणि शिवाजी महाराज जयंतीच्या वेळेला किंवा मधल्या वेळेला त्यांचा एक दिवस ठरलेला आहे की ते मित्र आहेत सगळे, एक 15-20 जणांचा त्यांचा ग्रुप आहे मोठा. तो येतोय तर प्रतापराव गुजरांचे येतं आणि तिथं ते सगळं त्यांनी ते हे करतात, सगळं त्यांना हार वगैरे घालून ते सगळ्यांना मसाज करून तिथं एक दिवस थांबून आपल्या ह्याच्यासाठी म्हणून आणि ते जातात. ते म्हटले अरे निसरीला आम्ही येतोयच आम्ही म्हणाले. आणि मलाही त्यावेळी मी बोललो आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला ते झालं सगळं एक 15-20 मिनिटाची. मला तितकं मी सिरियसली घेतलं नाही आणि खरोखरच एक 8-10 महिन्यात त्यांचा फोन आला की डॉक्टर सूर्यवंशी काय तर होय. मग आम्ही निसरीला येतोय, तुम्हाला आठवतंय का आम्ही तुम्हाला भेटलो होतो त्या आमच्या ह्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला. म्हटलं होय आठवतंय आणि मलाही असं वाटलं ते येतील. आणि मग ते आले आणि खरंच मग इथं ह्याला जाऊन आम्ही म्हटलं 3 वाजेपर्यंत येतो. त्यांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर ते आले. 6 ते 7 व्यक्ती होते, प्रत्येकाचं वय अबाव 70 होतं. अबाव 70चे सगळे होते, म्हणजे आमच्या पप्पांच्याच वर्गाच्या जवळ वरिष्ठ नागरिकच होते. 8 ते 10 व्यक्ती, त्यातला एका दुसरा कोणतरी व्यक्ती जरा यंग होता, तो ड्रायव्हर जो होता ना तो जरा यंग होता. आणि ते सगळे आले. नंतर त्यांना आम्ही दाखवलं चित्र. तर पहिला त्यांना वाटलं की चित्र बघून पटकन तासाभर जाऊया. आणि नंतर मी एक दाखवलं, दुसरं दाखवलं, मग ते सगळे असे मांडीपाय करून बसले ना तर ते तासभरात उठणारे व्यक्ती 3 तास झाले ते इथंच. त्यांनी एक चित्र माझं 40-40 मिनिटं बघितलं. म्हणजे मलाच नंतर असंच वाटायला लागलं की हे आता काय होणार आहे पुढं. कारण का चित्र घेऊन बसलेलं ते प्रत्येक आणि ते आपापल्यातच ते हे करायचे, चर्चा करायचे. मी बाजूलाच ते आपापलं हे असं केलं आहे, तसं केलं आहे. ते म्हणायचे की मी ट्राय केलं होतं खरं मला झालं नाही, ही साल आहे, ती साल आहे. असं त्यांच्या लेवलनं ते काय करायचे, त्याला इतका वेळ लागतो, याच्यावरती एवढे थर चढवलेले आहेत, ही शेड अशी पाठीने गेलेली आहे, ह्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, याचे टेक्स्चर वेगळे आहेत, त्याचे काय म्हणतो आपण व्हॅल्यूज वेगळे आहेत. त्याचे आपल्या लेवलनी विश्लेषण हे करायला लागले. आणि त्याचं डिस्कशन एक चित्रावरती 40 मिनिटं व्हायला लागलं. मग मी नंतर बघितलं माझ्याकडे 15 चित्र होती. आता मग संध्याकाळी 7 वाजले, ते दुपारी 3 वाजता आलेले आणि सगळे वयस्कर व्यक्ती म्हटल्यावरती मला काय बोलता आलं नाही. मग ते नंतर त्यांनी सगळं बघून आमच्याकडे हे वगैरे घेऊन माझी त्यांनी इंटरव्ह्यू घेतली थोडी. आणि त्यांचं एक न्यूज आर्ट इरा म्हणून एक हे येतं आहे, त्यांचं एक मॅगझिन येतं आहे. दर 3 महिन्याला एक मॅगझिन त्यांचं पब्लिश होतं आहे की 3 महिन्यामध्ये एवढ्या सगळ्या एरियातले किती एक्झिबिशन झाले, कोण नवीन आर्टमध्ये काय काय केलं, कोणाकोणा अवॉर्ड्स मिळाले, किती फंक्शन्स झाले, आर्टमध्ये काय नवीन हे केलं जातं, गव्हर्नमेंटने कुठले स्कीम्स काढले, ते सगळं त्यांच्यामध्ये येतं आहे. ते वर्षातनं 4 त्यांचं ते मॅगझिन्स असतात. त्या मॅगझिनमध्ये त्यांनी माझं पब्लिश केलं. नंतर मग ते आणायचे तसं हे होऊन माझी तिथूनही पब्लिसिटी झाली की ते माझ्यासाठी त्यांनी 3 पानं शेवटला सिलेक्ट ठेवली होती की
एक वेगळा आर्ट म्हणून एक हे झालं त्याच्यावेळेला मला त्यावेळेला. क्या बात आहे. बघा सर, ह्या गप्पा कधी संपूच नाही असं वाटतं, असं. पण नियम आहे, वेळेची मर्यादा असल्यामुळे कुठेतरी थांबावंच लागतं. खूप सुंदर आम्हाला माहिती दिलात तुम्ही, आणि या कलेबद्दल. कोलाज आर्ट हे नावसुद्धा काही अनेक लोकांना नवीनच आहे. कोलाज आर्ट हा काय प्रकार आहे वगैरे, ती आज बऱ्याच माझ्या प्रेक्षक बंधूंना मिळाली असेल असं मी हे करतो. तुमच्या ह्या आर्टला नॉलेज गेन फाउंडेशन भरभरून शुभेच्छा देतं आहे, आणि तुमच्यासारखे असंख्य लोक या कोलाज आर्टमध्ये यावेत आणि या कलेला अजून वृद्धिंगत करावं अशी मनोकामना व्यक्त करतो. आणि आमच्याकडून काही याला सर्वसामान्य लोकांच्या घरी पोचवण्यासाठी योगदान देता आलं तर आम्हालाही ते द्यायला आवडेल. मला वाटतं आपण बऱ्यापैकी हो सर. गप्पा मारलेल्या आहेत, ओके. आणि तुम्ही तो वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते डॉक्टर किरण सूर्यवंशी सर, ज्यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारल्यात. मुलाखत मी हा शब्द वापरत नाही, कारण मुलाखतीत माणूस हातचं राखून बोलतो. त्यांनी जसं कलेवर उधळण केली आहे, तसं आजच्या या गप्पांमध्ये सुद्धा या विषयावर गप्पांची उधळण केलेली आहे. 50-55 किती वर्ष वय सर? 54. 54 वर्षाचा हा 34 वर्षाचा दिसणारा तरुण यांच्याशी गप्पा मारण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. ज्यांच्यामुळे मिळालं त्यांचेही आभार, आणि यांचेही आभार. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यांचं नाव आणि नंबर आम्ही तुम्हाला देतो आहे, त्यांची वेबसाईट पण देणार आहोत, आणि त्यांच्या वेबसाईट ह्या सगळ्या चित्र तुम्ही पाहतच असाल आमच्या पार्श्वभाग हे करून. जर तुम्हाला त्यांच्या चित्राबद्दल अजून अधिक माहिती घ्यायची असेल, खरेदी करावं असं वाटत असेल, तर तुम्ही त्यांना दुपारी 2 ते मला वाटते 6 2 ते 6 या दरम्यान कधीही फोन करून अधिक माहिती घेऊ शकता, आणि त्यांच्याकडून तुम्ही वाजवी दरात चित्र मिळवू शकता तुमच्या घरपोच. तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरी, खास करून महाराष्ट्राच्या, कारण आता मराठीमध्ये बोलतोय तर महाराष्ट्राच्या, पण बृहन महाराष्ट्रीयन जी मंडळी आहेत ते सुद्धा घेऊ शकतात. आपली मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, सगळीकडे आपली बृहन महाराष्ट्रातली मराठी मंडळी हे ऐकत असतील तर तेही तुमच्यापर्यंत ॲप्रोच करू शकतात. तुम्हाला ॲप्रोच केला तर चालेल का सर? हो, नक्की हां. नक्कीच. मला खात्री आहे ते पैसे कमवण्यासाठी हे करत नाही आहेत, पण त्यांचा खर्च तर निघाला पाहिजे. त्यांच्या वस्तूचं मूल्य आपण देऊ शकणार नाही, पण योग्य प्राईस मात्र आपण नक्कीच देऊ शकतो, आणि आपल्या घरात एक सुंदर चित्र जे आपल्याला नेहमी प्रसन्न ठेवेल असं आपण आपल्या घरात लावू शकतो. आम्ही पण लावणार आहे. मला खात्री आहे तुम्हीसुद्धा ते भिंतीला नक्कीच लावाल. अशा विविध क्षेत्रातल्या चांगल्या मान्यवर लोकांना तुमच्यासमोर आणून त्यांची मनोगतं उलगडवून दाखवून त्यांच्या जीवन प्रवासाचा वेध घेऊन त्याच्यातून आपल्याला काही प्रेरणा किंवा शिकवण मिळते का हे पाहण्याचं नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGFचं उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टामध्ये आम्ही किती सफल होतो आहे हे तुमच्या प्रतिसादावरून समजणार आहे. आज जर हा एपिसोड आपण पाहत असाल तर नक्कीच तुमच्यामुळे तुमच्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे पोहोचू शकतो. यासाठी तुम्ही नॉलेज गेन फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला शेअर करा, चांगले कॉमेंट्स द्या, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल, आणि सबस्क्राईब करा, आणि आम्हाला असंच भरभरून प्रेम द्या. थांबायची वेळ झाली आहे म्हणून थांबावं लागतं आहे, अन्यथा या गप्पा कधी संपूच नये असं वाटतं आहे. पण पुन्हा भेटण्यासाठी आता थांबतो आहे. धन्यवाद सर, धन्यवाद.